चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच येताना देखील पाहायला मिळालेत. दोन संघ आहेत, एका बाजूने अगदी आपण बघितली तर टीम काव्य स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय यंग मराठा चिंचोटी टीम. प्रदीप जाबर आणि रितेश दांडेकर ही जोडी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. लहू पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. लहू घोषे नंबर 1 क्रमांकाचा गोलंदाज या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 3 खेळाडू दायऱ्याच्या बाहेर मध्ये, जिथे आपण डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप काऊ कॉर्नर किंवा लॉंग ऑन म्हणू शकतोय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 3 खेळाडू पाहतोय. 30 सेटच्या घेऱ्यामध्ये पॉइंट, कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ ला आहे, त्यानंतर शॉट मिड ऑन लेग खेळाडू आहे आणि एक शॉट स्क्वेअर लेग. आपण हे फील्ड प्लेसमेंट आपण पाहिलंय. पहिला चेंडू आपण पाहतोय घेऊन सज्ज झालेत लहू घोषे नावाचे गोलंदाज. सामना करतील प्रदीप जाबर. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर लेग स्टंपच्या इथे हाताळला जातो आणि पंच म्हणतात की हा चेंडू आहे वाईट प्लस 22 धावा मात्र पहिल्या चेंडूवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात झाली एक्स्ट्राच्या स्वरूपात या धाव फळकाची. अगदी आपण पाहिला तर ही मॅच 4 ओव्हरची असेल आणि 4 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना किती धावा मात्र येत आहेत फलकावर. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की 43 धावा आल्या होत्या जवळजवळ 4 ओव्हर मध्ये आणि जवळजवळ त्या 4 ओव्हर मध्ये जो खेळ अगदी आपण बघितला ना की छान केला होता राजावली संघाने. डिफेंड देखील धावा केल्या. मग इथे पाहिला आपण हा फटका खेळला जातोय. दुसरा बॉल जो नक्कीच हाताळला गेला होता लहू यांच्या माध्यमातून. पहिला जो हाताळला होता लेग स्टंपच्या बाहेर होता, परंतु त्यानंतर जो हाताळला तो समोर होता आणि तिथे धावा घेण्याची संधी. बॅटमध्ये कन्वर्ट झाला शॉट, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 धावा मिळाल्या. सुरुवात ज्याप्रमाणे झाली यानं फलकावर जर आपण बघितल्या तर झालेल्या एकूण धावा 4. मंडंट्री पाऊंडपेचं षटक निर्णायक नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की मंडंट्री पाऊंडपेच्या षटकामध्ये ना एक प्रत्येक संघ हा विचार असतो की आपल्याला आक्रमक एक मोठी सुरुवात, ती सुरुवात आहे तितकी मात्र मोठी होईल का. परंतु आतापर्यंत 4 तर धावा आपण फलकावर पाहिल्या आहेत. लहू घोषांना आपण बघितलं तर एक गोलंदाजी फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर एक चांगले खेळाडू आहेत, नेहमीच चांगला रोल पूर्ण करत असतात आणि ह्या वेळेला रोल आहे गोलंदाजीचा, तो पूर्ण करायचा आहे त्यांना. यावेळेला फटका बॅटच्या रडार मध्ये उंची जास्त आहे, पाहावं लागेल. चेंडू चाललाय हवेत, उंच लांबच लांब चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार आणि हा मिळेल दणदणीत फटका, म्हणजेच काय षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका आपण पाहिला. हलकी शोर पिच डिलिव्हरी मिळाली आणि त्याच्यावर आपली ताकद झोकली. प्रदीप जाबरची खासियत आहे, कारण की ताकद प्रत्येक शॉट मध्ये नेहमीच आपण त्यांना टाकताना पाहिलं. प्रत्येक जेव्हा चेंडू मात्र खेळतोय ना पूर्णपणे आपली शक्ती मात्र त्या फटक्यामध्ये झोकण्याची क्षमता ठेवतोय. स्लोअर वन केला होता, थोडा धीमा टाकला होता, मात्र आपण बघितलं की ऑफ ब्रेक चेंडूची हाताळणी केली आहे. पंच मात्र स्थिर होते तिकडे, कोणत्याही प्रकारचा आपण पहिला प्रतिक्रिया मिळाला नाही. म्हणजेच काय कशा प्रकारची गोलंदाजी होती तर बुद्धिमत्तेचा वापर करून टाकलेला चेंडू होता. फलकावर आपण पाहिलं तर 10 आहेत फेकून झालेले एकूण चेंडू या ओव्हर मध्ये 4 आहेत, त्यामध्ये एक षटकार एक्स्ट्रा देखील आपण पाहिल्यात. अपील केली आहे मोठी, पंच म्हणतात नाहीये. अगदी आपण पहिला लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू होता, तेच कारण आपण बघितलं की धावा मात्र मिळतील लेग वाईच्या स्वरूपात. एक बघा लाऊड अपील केली होती, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की जेव्हा तुम्ही अपील करता तेव्हा खेळाडू जर रेषेमध्ये असला पाहिजे, परंतु रेषेमध्ये नव्हता. तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की मग फलंदाजाला नक्कीच अडचणीमध्ये आणण्याचा हा प्रयत्न तर देखील चांगला होता, तिकडे आपल्याला पाहायला मिळाला होता. गावदेव स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघ आपण पाहतोय, त्याच्यामध्ये आपण लहूला पाहू शकतोय, एका पॉवर हाऊस खेळाडू, त्याच्यामध्ये आपण मग निलेशला देखील पाहू शकतोय. अपकमिंग यंगस्टर खेळाडू मध्ये आपण बघितलं तर रोशनला देखील पाहू शकतो या संघामध्ये. या दरम्यान पाहिला क्लीन बॉल केला जातोय, थोडस आपण पाहिला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, मिस केली लाईन आणि पाहिला आपण परिणाम काय
हलकासा मात्र मिस झाला चेंडू फलंदाजच्या माध्यमातून आणि क्लीन बॉल फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टीम बॅटिंग करणारी यंग मराठा चिंचोटी. थँक्यू सो व्हेरी मच. बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात आता मिस्टर सतीश जाबर. पहिलं षटक आपण पाहिलं तर पूर्ण झालं. पहिल्या षटकामध्ये एक विकेट देखील आला आणि धावा देखील आल्या. मला वाटतं की रिक्षाच्या बाजूला बाईक आहे त्याचा मिरर त्रासदायक ठरतोय. प्लीज तिथे कोण असतील तर मिरर फिरवा. मेडिकलच्या समोर, मेडिकल के सामने जो बाइक लगा है उसका मिरर. हाँ वही. थैंक यू सो वेरी मच. नवीन जर्सी आज आपण बघितली तर पाहायला मिळते गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा 20 संघाची दिशा एंटरप्राइजेस मनोज भगत यांच्या माध्यमातून केलेली स्पॉन्सरची जर्सी पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहू शकतोय नव्या जर्सीमध्ये नवीन ऊर्जा आणि एक नवीन संकल्प घेऊन आज मात्र या गावदेवी चषकामध्ये आलेला गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा 20 संघ इथे दाखल झालाय. मात्र इरादे त्यांचे असतील की आज एक नवीन संकल्पना, नवीन दिशा, नवी वाट, नवी पहाड मात्र आपल्यासाठी उजडेल का, एक चांगला खेळ देखील करण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यांना. निलेश पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या स्पेल मध्ये आपण पाहिलं. पहिल्या स्पेल मध्ये एकूण आलेल्या धावा 11 होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर किती धावा येत आहेत. रितेश असतील एक ऑलराऊंड खेळाडू म्हणून त्यांना आपण पाहतोय. मग बॅटिंग असो बॉलिंग असो यंग मराठा टीम साठी त्याचं अमूल्य योगदान राहिलंय. बघा गाडी आले मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया आपण दुसऱ्या ओव्हर मध्ये. सुरुवात होताना पाहायला मिळेल निलेश अगदी तिथे सज्ज आहेत सामना करण्यासाठी. रितेश पहिला चेंडू असेल अगदी आपण पाहिला तर या ओव्हरचा. हा पहिला चेंडू पाहिला उंचावून खेळण्याचा प्रयत्न हवेत पाहतोय. 30 घेण्याजवळ कोणी खेळाडू नाहीये तिकडे. चेंडू पडलाय तिथे. धावा तोंड घेण्याची संधी आणि 2 पूर्ण देखील केल्या. अगदी आपण पाहिली तर मग 11 जिथून ही वाटचाल मात्र पुढे होताना पाहायला मी इथे 13च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. पार्टनरशिप अगदी आपण पाहिली तर फोडण्याचं कार्य लहूने केलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये जो आलेला खेळाडू आपण पाहिला ना तर मिस्टर सतीश जाबर, ज्याला या मैदानाला नक्कीच आपण बघितलं ना तर रेकॉर्ड बघितला तर हे मैदान त्याच्यासाठी आवडत आहे. या मैदानावर त्याचे अनेक पराक्रम आहेत. या मैदानावर मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील त्याच्या नावावर आहे. या मैदानावर चांगले कारनामे करतोय. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कारनामा त्याच्या साथीदाराने केलाय, रितेशने केलाय. हाफ वॉले होता, व्यवस्थित बॅटवर घेतला, चेंडूला उडवलं, थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 7 धाव्यांसाठी मोहर लगावली. सिक्सर. जबरदस्त आपण पाहिलं तर फटका अटॅकिंग क्रिकेट खेळला गेला. हलकीशी आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ दी लेंथ मात्र मिळाली आणि त्यावर तुटून पडले. लख्याची गुवारी साहेब वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आय कॉन्ट्रॅक्शन
नक्कीच मालक म्हणजे लाखाची गोवारी साहेबांचा इथे यश बागवान झाला. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, हार्दिक स्वागत. आणि एक पाहुणे इथे सकाळच्या सत्रामध्ये दाखल झालेत आणि त्या पाहुण्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पहिला दिवस आपण बघितला, उद्घाटन सोहळा प्रसंगी देखील आपल्याला लाभले गेले होते लाखाची गोवारी साहेब आणि त्यांच्या समेत अनेक मान्यवर होते आणि आता देखील इथे दाखल झालेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने फटका खेळला जातो. अगदी आपण पाहिलं तर धावा घेण्याची संधी आहे, थोडस मात्र तालमेल बिघडला होता परंतु तो सुधारला आणि धावा मात्र कंप्लीट केला जात आहेत. दोन धावांनी संघाच्या टोटल मध्ये झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते. फलकावर 21 धावा पाहतोय आपण. षटकामध्ये पूर्ण झालेले एकूण चेंडू पाहिले तर 4, आणखी 2 चेंडूचा खेळ हा शिल्लक असेल या दुसऱ्या ओव्हर मध्ये. निलेश यांचं आपण पाहिलं तर हे षटक एक षटकार पडलाय त्यांना, परंतु ही वेळेला ही लेंथ आपण पाहिली तर नक्कीच थोडीशी खराब पाहायला मिळते. पंच म्हणतायत की हे वाईड लाईनच्या बाहेरची लेंथ म्हणजेच काय तर वाईड मिळेल. एक्स्ट्रा रन्स अगदी आपण पाहिलं तर तिथे मिळताना पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्रा रन्स मुळे आपण पाहिलं तर मग धावफलक 22च्या घरामध्ये देखील पोहोचतोय. षटक क्रमांक 2 आहे. प्रगतीपथावर जोडलेले प्रेक्षक आहेत VTSCA ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हा पॉली पुढे एकदा पाहायला मिळते, बॅकफुटला पुल केलाय मात्र शतरक्षक आहे, चेंडूने मात्र चकवा दिलाय आणि अपेक्षित मात्र उचली गेली चेंडूने अचानक मात्र आपण हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बघा काय झालं तिथे, फिल्डर तर आले होते चेंडूच्या मागे, लेकिन चेंडूने पण तिथे आपण बघितलं ना तर चकवा दिला आणि आउटफील्डचा फटका म्हणू शकतो इथे की जो चेंडू अडायला हवा मात्र तो बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. धाव संख्येला चालना मिळत आहे या षटकामध्ये. अगदी आपण पाहिला तर हा अंतिमचा चेंडू असेल. सामना आपण पाहिला तर रितेशने मात्र चांगला खेळ केलाय, षटकार चौकार लगावले त्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा हाफ बॉल मिळाले, शॉर्ट ऑफ दिले, बॅकफुटला जाऊन फटका तर सुंदर खेळला गेलाय परंतु तिथे शतरक्षक आहेत आणि शतरक्षकाच्या हातामध्ये मात्र झेल विसावला जातोय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ घडलंय काय नक्कीच आपण पाहू शकतोय. तर राजावली टीमचे आहेत खेळाडू तिथे आणि त्यांनी देखील निरीक्षण केलंय. नक्कीच बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की आउट, तरी पण देखील की अगदी आपण बघितलं की चेक देखील करूया की नक्की झालंय काय तिकडे. डिसिजन आउट असेल आणि नक्की तेच सांगितलं होतं. वैभवची सोळे देखील तिथे होते आणि त्याने देखील निरीक्षण केलं होतं आणि तरी देखील आम्ही मदत घेतली, कारण की काही वेळेला आपण काय होतं ना की मग काही खेळाडूंच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, त्याच्यासाठी मात्र आपण पहिला क्लिअर केलं, साफ चित्र केलं. बाउंड्री लाईन नक्कीच मी तेच म्हणतोय की बाउंड्री लाईनला पुन्हा एकदा नक्कीच आपण आकार द्या जेणेकरून पुन्हा एकदा ती कॅमेरामध्ये आणि क्लिअर दिसेल, कारण की जवळ ती बाउंड्री लाईन मात्र थोडीशी मात्र गायब झालेली आहे. आखणी करा बाउंड्री लाईनची. फलंदाज बाद आहे. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील मिस्टर साईनाथ जाबर.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर मग आता येत आहेत साईनाथ जाबर. बॉलिंग ट्रॅकवर देखील येथील आपण बघितलं तर मिस्टर संकेत घोषे नावाचे गोलंदाज. जसं म्हणतात ना, झुकलो कधी न झुकणार आम्ही, हातात बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानामध्ये लढणार आम्ही. डेफिनेटली आपण पाहतोय तर हातामध्ये बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानामध्ये लढण्याची धमक मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक क्रिकेटपट्टीच्या माध्यमातून, प्रत्येक संघाच्या माध्यमातून. सध्या तरी आपण पाहू शकतोय संकेत नंबर 3चा स्पेल, आणि या स्पेलला आपण पाहिलं तर कशा प्रकारे हाताळला जाईल. लेफ्ट राइट कॉम्बिनेशन, एक तरफ बाप दूसरी तरफ बेटा, क्या अब कमाल धमाल और मालामाल करेंगे अपनी टीम को. जाने तो इसी तरीके ले जाते हैं, त्याच्यासाठी तर ओळखे जातात हे दोन खेळाडू. परंतु सतीश पाहतोय आपण टायमिंग नाही आहे, वेगाने बॅट फिरवली आहे, चेंडू खाली राहणार होता, तेच प्रमुख कारण ठरलं गेलं आहे. भन्नाट वेगाने आलेला चेंडू होता, बॅट मात्र नक्की तितकी चेंडूच्या खाली यायला हवी होती ना, ती आली नाही. म्हणजेच काय, प्रॉपर इन टायमिंग, तो टायमिंग झाला नाहीये. आणि तेच कारण की जो फटका खेळायचा होता ना त्यांना मिड विकेट क्षेत्रामध्ये, तो मात्र अगदी आपण पाहिला कन्वर्ट झाला नाहीये. संकेत मात्र सुरुवात त्यांची छान झाली, डॉट चेंडू ना, डॉट चेंडून मात्र मिळालेली ही सुरुवात. अगदी आपण बघितलं तर बॅटची डिमांड आहे, बॅट देखील मात्र पोहोचवली जाईल. पण अगदी आपण पाहिली आहे ना तर सतीश हा खेळाडू की फॅक्टर आहे. कावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा विचार करेल की हा खेळाडू जर आपल्या हाताला आला, आपल्या गळाला लागला, तर कदाचित ही मॅच आपल्या हातामध्ये येऊ शकते. ती क्षमता या मैदानावर आपण बघितलं तर मग चौकार षटकारांची नक्कीच आतिषबाजी करण्याची धमक ठेवतोय. हे मैदान यंग मराठा टीमला मात्र सूट होतं. या मैदानावर विजेतेपद त्यांनी पटकावलेले आहेत, आणि खास करून सतीशला आपण बघितलं ना तर भरपूर आवडत आहे, कारण की याच मैदानावर त्याने मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार पटकावलेले देखील आहेत. बघा, समोर टाकलेला चेंडू टक्कन उडवलाय, गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका, हा आरपार दमदार दर्जेदार स्ट्रोक मात्र आपण पाहिला सतीशच्या बॅट मधून आलेला षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिक्सर आक्रमण केलं गेलंय संकेतवर. बॅटची काढा होती या वेळेला, थोडीशी की पण लांब राहिले. कदाचित मित्र म्हणे किप्परने या वेळेला चुस्त राहायला हवं तिकडे, कारण की बी अलर्ट असंच म्हणावं लागेल. कारण की तुम्हाला ना असे बॅटर संधी स्वतः देणार नाही आहेत, आणि संधी कुठेतरी कन्वर्ट होत आहेत ना, हाफ वाल्या तुम्हाला पूर्ण करावं लागतील. संघाची टोटल अगदी 34च्या घरामध्ये या ओव्हरमध्ये पूर्ण चेंडू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत 3, म्हणजे 34 मध्ये भर आणखीन पडेल नो डाऊट. पाहतोय आपण पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हाफ वाला चेंडू, यावेळेस मात्र फुलचा फटका, रिस्क आहे तिकडे, आणि रिस्क मध्ये आपण पाहिलंय तर कमावलं गेलंय ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा या टीमने, आणि जी रिस्क घेतली होती सतीशने त्यामध्ये गमावले, म्हणजे स्वतःची विकेट, मोठी विकेट, प्राइज लेस विकेट, आणि परतावं लागेल सतीशला डगआउटच्या दिशेने. आतमध्ये अतिश मडवी नावाचा बॅटर इन झाला बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग क्रमांक आपण बघितला अतिशचा तर 5वा आहे, कारण की सुरुवातीला बॉल किती लास्ट 2 चेंडू आहेत आणखीन या ओव्हर मध्ये. अतिश मडवी अगदी आपण पाहिले तर इन झाले. सुरुवातीला आपण बघितलं की यंग मराठा टीमला जे पुढे घेऊन जाण्याचं कार्य अतिश
करायची आहे. परंतु आता पण बघितलं की त्यांचा रोल बदलला गेला, कारण की प्रदीप आणि सतीश या दोन खेळाडूंनी आपण बघितलं की संघाला पुढे भरपूर नेलं, पण जेव्हा गरज पडते ना की आपला संघ मागे जातो तेव्हा आतिश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि तेव्हा येत आहेत या संघाला मात्र वाचवण्यासाठी, संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि आलेत. परंतु त्यांचा मिस टायमिंग विकेट किपर फेम मध्ये चुकी झाली विकेट किपरच्या माध्यमातून. जिथे कॅच पकडायला हवा होता, विकेट मिळायला हवा होता, तिथे मात्र मिळतील मिसफिल्डच्या स्वरूपात धावा 2 आणि या 2 धावाने टीमच्या टोटल मध्ये वाढ 36. 36 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय प्रत्यक्षात. आणि तिथे अगदी आपण पाहिलं ना तर काय झालंय, अशा वेळेला तुमच्याकडून जे झालेले एक सिली मिस्टेक्स म्हणजेच काय तर कॅच सुटला गेला आणि तो कॅच सुटल्यानंतर 2 धावा म्हणजेच काय, तुम्हाला चेस करताना या 2 धावा 4 मध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि मग नुकसान किती झालं आता ते तुम्ही देखील विचार करतील. परंतु अगदी आपण बघितलं की आता विकेट किपर चेंज होताना पाहायला मिळतात. एक जवळजवळ चेंडू असेल आता या ओव्हरमध्ये आणि तिथे धावफळकाला मात्र आता आपण पाहिलं ना तर या 3 ओव्हरच्या अनुषंगाने थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अतिशांचा देखील असेल. आता स्ट्राईक एनकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा पुढचा चेंडू फेस करत असताना अगदी आपण पहिला मनगडीच्या साहाय्याने फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता तिकडे, परंतु चेंडू चालला गली क्षेत्रामध्ये. धावा मात्र मिळेल एका धाव्याने टीमच्या टोटल मध्ये धाव फळक वाढलं गेलाय, धाव फळक पोहोचलं गेलं 37च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर इथे विकेट आली ना, सतीशची एक षटकार देखील आला, परंतु थोडासा फरक देखील पडला गेला. अंतिमचा आपण बघितलं तर आता षटकाचा स्पेल असेल. या अंतिमच्या षटकाच्या स्पेल मध्ये कोणता गोलंदाज यूज केला जाईल, कोणता गोलंदाजावर विश्वास ठेवला जातोय पाहूया. आपण जाऊया डीजेकडे, एक छोटीशी धून ऐकूया आणि या चौथ्या षटकाच्या स्पेल साठी मैदानाच्या आतमध्ये परतूया. बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी पुरस्कृत हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 20 20 25 जसं म्हटलं जाते ना, अगर आशिक इश्क से बनते हैं तो क्रिकेटर रिस्क से बनते हैं. मात्र यावेळेला रिस्क मात्र वापरली जाईल, रिस्क घेतला जाईल आणि रिस्क घ्याल तर नक्कीच तुम्ही काहीतरी पुढे करू शकाल आणि तेच पाहायला मिळेल. रोशन बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला यंगस्टर खेळाडू आपण पाहू शकतोय. अगदी पंचांच्या मनामध्ये शंका आहे, कशासाठी, हाईट फॅक्टर आहे का, नक्कीच आपण पाहिला. बाउंड साठी आपण बघितलं तर नक्कीच चेक करण्यासाठी मात्र त्यांनी नक्कीच इथे स्वतःच म्हणजे पंचांच्या रिव्ह्यूची डिमांड केली आहे. अंपायर्स कॉल आहे, पाहूया. हा चेंडू असेल वाईट, कारण की डोक्याच्या भरपूर भरून गेलाय आणि नक्कीच शंका होती. पंचांनी रिव्ह्यू घेतला होता आणि तो देखील आपण पाहिला तर मग अंपायर्स कॉल होता. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल, 1 बाउंडची चेतावणी देखील मिळेल गोलंदाज रोशन घोष आपण पाहिला. अपकमिंग यंगस्टर बॅटिंग बॉलिंग दमदार करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजे रोशन. समोरच्या दिशेने फटका खेचलाय, फिल्डर अंडरनेट, बट यावेळेला कॅच ड्रॉप. काय झालंय, कसं झालंय, काय झालं आता हा विचार नाही करावा लागणार आहे, कारण की कॅच सुटला सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली आहे. रोशन मात्र थोडेसे विचारत पडलेत, कारण की हा कॅच पकडायला हवा होता. धावा बघा किती आल्या, 3. कॅच पकडला असता तर 3 धावा वाचल्या असता. म्हणजेच काय आतापर्यंत ना नुकसान किती झालं, 5 धावांचं हे आतापर्यंत आपण डोळ्याच्या समोर पाहिले. का, कारण की मागे देखील एक कॅच सुटला, तिथे डिक्लेरेशन, इथे देखील आपण पाहिलं कॅच सुटला, 3 धावा त्या देखील मिळाल्या एक्स्ट्रा. म्हणजेच आपण पाहिलं तर मग या क्षणाला
मिस्टेक्स मात्र करून चालणार नाहीये. आता खराब फटका पाहायला मिळाला साईनाथ ज्यांना आपण पाहिलं होतं स्ट्राईक एनकडे, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर एक फिनिशरचा रोल त्यांना पूर्ण करायचा होता, तो करता आला नाहीये. सफलता जाईल खात्यामध्ये गोलंदाजाच्या. रोशनला मिळेल मात्र विकेट. परतावं लागेल साईनाथला डगआउटच्या दिशेने. ऊन लागतं इकडे, काही कपडा पकडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत बॅटिंग करण्यासाठी. एक्केचाळीस धावा फलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय. रोशन यांचा पुढचा चेंडू असेल या षटकामध्ये. समोरच्या दिशेने फटका अतिशय छान पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर मध्ये आले तिथे तितकाच सुंदर देखना झेल पाहायला मिळालाय. रनिंग झेल होता आणि तो कन्वर्ट केला जातोय. असं वाटलं होतं की हा चेंडू जाईल की काय पाडूल यांच्या पलीकडे, परंतु नाही. पकडला कॅच. परतावा लागेल. परतीचा प्रवास झालाय सुरू पुन्हा एकदा अक्षय या खेळाडूचा. महेंद्र पवार त्यांना पाहायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी. या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत 3. अगदी आपण बघितलं तर आता बॅटिंग एक गुड फिनिश, मोठा फिनिश मात्र अगदी त्यांना पाहायला मिळेल का आणि देतील का महेंद्र. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि लेफ्ट हँडेड बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिलं महेंद्र स्ट्राईक यांकडे पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिला हा चेंडू वेगवान मात्र हाताळला जातोय, मागे चाललाय तिकडे. पंच म्हणतात की डिक्लेरेशन असेल, धाव मात्र मिळेल. परंतु इथे काय आता चाललंय की जवळजवळ 42 स्वरूपात मात्र धाव असेल ही, म्हणजेच एक जाईल खात्यामध्ये. इथे आता एकने नाही तर आत्मविश्वास वाढवायचा आहे आणखीन, तर मग मोठा फटका म्हणजेच काय यंग मराठा टीम अपेक्षित असेल की या ओव्हरमध्ये आता आपल्याला बाउंड्रीच्या 6 फिनिश मात्र झाला पाहिजे आणि तो फिनिशर मात्र रोल पूर्ण करेल का महेंद्र. आडवी बाट यूज केली आहे परंतु चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंच मात्र स्तब्ध उभे आहेत, म्हणजेच काय सुंदर चेंडू मात्र हाताळला जातोय. इथे आपण पाहिलंय काय तर विकेट आल्या. विकेट कोणाच्या आल्या खास करून आपण पाहिलं तर प्रदीपची विकेट आणि त्याच नंतर आपण बघितलं की सतीशची विकेट. या विकेट्समुळे आपण पाहिलं ना की या फलकावर मोठं नियंत्रण. अति सध्या तरी नॉट स्ट्राईक एंडकडेच आपण पाहिलेत. वेगवान प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळालाय, म्हणजेच काय झालंय तर डॉट चेंडूने या झाली इनिंगची समाप्ती. मागील चेंडू मध्ये काही जावा आला नाही. थोडस आपण बघितलं तर यंग मराठा टीम ना फसला गेला या शेवटच्या षटकामध्ये. विकेट तिथे लागोपाठ डाऊन झाले, त्यात नंतर आपण पाहिलं की अपेक्षित तितक्या धावा आल्या नाही. या ओव्हरमध्ये किती धावा आल्या तर नक्कीच फक्त आणि फक्त 5 धावा आणि 2 विकेट, म्हणजेच काय रोशन घोषेने एक सुंदर कमबॅक करणारा षटक मात्र फेकला गेला. आणि त्यामुळे आता चित्र असं आपल्याला पाहायला मिळालं की यंग मराठा टीम थोडासा विचारात पडला की आपण कुठेतरी 10-12 धावा कमी पलकावर लगावल्या गेल्यात, परंतु या धावा आहेत ना या धावांनी देखील फाईट करावी लागेल, कारण की टार्गेट असेल जिंकण्यासाठी. आपण पाहिलं 43 धावांचं बघा, मागच्या मॅच मध्ये 44 धावांचं टार्गेट होतं, या मॅच मध्ये 43 धावांचं टार्गेट आहे. म्हणजेच काय
तर मग राजावली संघाने ते टार्गेट डिफेंड केलं होतं, तर गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली झाली तर तुम्ही सुद्धा धावा इथे डिफेंड करू शकताय, परंतु त्या धावा डिफेंड करताना यश मिळेल का मग चेस करताना यश मिळेल, काय घडेल या मॅच मध्ये प्रत्यक्षात ते देखील आपण पाहणार आहोत. प्रत्यक्षात होईल या मॅचला सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये, तेव्हा जोडले जातील मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव, त्यांचा आवाज ऐकणार आहोत आपण या दुसऱ्या इनिंग मध्ये. तुला होईल लवकर, माझ्या प्रेमाची पारख चुली तुला होईल लवकर. चुली गो जाई मी मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजीला आणि चुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवे. धन्यवाद, थैंक यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी गणेशन अंतर्गत युनिटी स्पोर्ट चिंचोटी विहारवाडा आयोजित आई गाव चषक 2025 मॅच क्रमांक 2 अच्छा दिवसातील आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर मग यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकरपाडा या संघानं 43 धावा बनवल्यात आणि 43 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. गावठी स्पोर्ट भेंडीपाडा बी या संघाला 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. निलेश दिवा आणि संकेत घोषे ही सलामीची जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सतीश झाबर हा आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अजून भरपूर सामने आपल्याला इथे खेळवायचे बाकी आहेत. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज झालेत सतीश. हो जरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. निलेश दिवाच्या बॅट मधनं हा स्ट्रोक आपण पहिला शॉट फाईन लेगच्या दिशेनं, त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. 2 धावांनी सुरुवात मात्र या ठिकाणी झाली आहे धाव फलकेला. जवळजवळ फुटे नो चान्स ऑन द फिल्डर. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांनी करता चौकार 4. चौकाराच्या सायनं धावफलक पोहोचले गेले 15 या अंकांवरती. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर नो बॉल 2, 4 चौकार 4. अशा प्रकारचं हे निश्चितच विश्लेषण आहे. आणि इथून आपण पाहिलं तर मग अजून एक अजून 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. बॅट नाही एवढेच खेळले गेले. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू अगदी वेगाने पुन्हा एकदा निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणखी एक चौकार.
षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र बॅटची हलकीसी इनरेश काम तमाम परतावं लागेल निलेशला, परंतु निलेशने बाद होण्यापूर्वी आपली जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पेश केली आहे. सुरुवात ही अफलातून करून दिली आहे आणि निश्चितच शेवट देखील गोड होईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19 धावा. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 18 चेंडू अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. निपाटा मैदानाच्या आतमध्ये इन झाले लहू घोषे. रितेश दांडेकर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा विचार केला तर मग भरपूर धावा भरपूर चुका देखील घटित झाल्या आणि त्याच कारणास्तव धावफलक आपण पाहिलं तर मग अगदी अग्रगण्य स्थितीमध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 आकड्यांवरती रितेश दांडेकर न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील संकेत खुश आहे आणि यावेळेस लहू याला आपण पाहू शकता. पहिला बॉल फुलटॉस हाताळलाय. झेल मात्र पकडलाय. यस तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला जाईल. विमर आहे की बघ फेअर डिलिव्हरी आहे ही देखील सर्व ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितच ॲक्युरेटपणे चेक केल्या जातील आणि त्यानंतर डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन आहे नो बॉल म्हणजेच 3 धावा अगदी छातीच्या लेवलला हा चेंडू आपण पाहिला होता आणि त्याच कारणास्तव हा नो बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग भीमर हाताळलाय आणि त्या चेंडूवरती 2 धावा आलेत आणि एक नोच्या सुरुवात म्हणजेच 3 धावा. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय बॉलला चेंडू चाललाय चाललाय सीमारेषा पार. षटकार 6 अगदी फ्री हिटचा बॉल होता. फ्रीडम होता या फटक्यावर निश्चितच आणि निश्चितच जो फटका आपण पाहिला तर मग अगदी समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लाईनच्या पलीकडे पाठवला गेलाय. संकेत घोषेच्या बॅटमध्ये येतो हा षटकार 6 आणि जवळजवळ या षटकाराच्या सायनं धाव फलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 28 आकड्यांवरती. पुढील बॉल पॉइंटला मात्र स्लाइस करायचं होतं. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग संकेतच्या बॅटमध्ये षटकार आलाय. धावफलक पोहोचले गेलंय 28 आकड्यांवरती. अजूनही आपण पाहिलं तर मग धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता 15. त्यावेळेस समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला खेळले गेलेत. संकेत 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेनं निश्चितच धावफलक पोचला जाईल 30 अंकांवरती. इथून अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. हा मॅच अगदी आपण पाहिला तर सोपा बनवलाय. ज्या अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे गावदेव स्फूट भेंडीपाडा बी संघाचा
सुरुवातीला आपण पाहिलं तर मग निलेश दिवाण जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्यानंतर संकेतला देखील पाहतोय. हो चान्सेस आहेत या ठिकाणी, परंतु काय बिघडलंय काय घडलंय पाहूया आपण. अखेरीस आपण पाहिलं तर थोडासा श्वास अडकला होता संकेत घोषेचा, ज्या अनुषंगाने हे फिल्डिंग झाले होते मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. सुकुल दांडेकर एक लेजंड प्लेअर आहे. त्याच्यानंतर साईनाथजी जाबर, हे दोन्ही खेळाडू निश्चितच जुने जाणते पाहायला मिळतात यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकरपाडा या संघामध्ये. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना होतोय. आणखी 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 33 आकड्यांवरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 5, अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी आहे. सुरुवात खूप चांगली झाली आणि त्याच्यानंतर मिडल जे बॅटर आहेत त्यांनी देखील चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला. अजून एक चांगला बॉल आहे का? यस, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ आहे ना तो संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग पाहायला मिळतात 33. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्याकरिता 10 धावांची ही आवश्यकता आहे. इथून एक गेम चेंजर ओव्हर जी आहे ना ती टाकावी लागणार आहे. प्रदीप आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रदीप तो कारनामा करेल का? अगदी हा मॅच शेवटपर्यंत न्यायचा असेल तर इथे मात्र गुच्छाने विकेट पकडावे लागतील. जी पार्टनरशिप झाली आहे ना त्या पार्टनरशिपला तोडावं लागेल आणि ते पार्टनरशिप तोडण्याचं काम इथून मात्र प्रदीप जाबर हा करेल का, हा देखील एक प्रश्न निर्माण झाला. ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, परंतु हवेच्या लाटांवर ते स्वार होऊन चेंडू निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार 6. आता संकेतनं जबरदस्त कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र फक्त औपचारिकता राहिली आहे असंच म्हणावं लागेल, परंतु अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये हे दर्शवलंय. ओ हो हो हो, आज खूप खराब फिल्डिंगचा कारनामा पाहायला मिळालाय यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहार दांडेकरपाडा या संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये देखील खूप काही चुका मिस्टेक केल्या आणि त्याच कारणास्तव थोडासा बॅकफुट वरती जावं लागलंय. पुन्हा एकदा हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेले 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. यावेळेस मात्र हा झेल ड्रॉप होतोय. कॉलिंग खूप महत्वाची होती. अशा सिच्युएशनला कॉलिंग करणं खूप महत्वाचं आहे. तू मै मात्र करून चालणार नाहीये. कॉन्फिडन्सले हा झेल मी पकडेन असा कॉल जर तुम्ही दिला ना तर निश्चित तुम्ही तो झेल पकडू शकता. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू येते डॉट. धावफलक पोहोचलं गेलंय 41 आकड्यांवरती. इथून अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. जणू काही रिफ्ले दाखवला गेला. अजून एक चेंडू हा डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत साई कृपा राजावली आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेत या मॅच मधील विजयी संघ. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सामना आहे तो जिंकलाय गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा बी या संघानं. हळक टीम यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकरपाडा. प्रियजन या ठिकाणी पाहिलं तर मग साईनाथजी जाबर असतील, त्यानंतर जाबर बंधू महेंद्र पवार, तेज दांडेकर, सर्वांनी खेळ चांगला केला, परंतु भरपूर काही चुका ज्या ह्या मॅच मध्ये पाहायला मिळालेत ना, तर नेक्स्ट स्पर्धेमध्ये निश्चित चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण क्रिकेटमध्ये निश्चितच ज्या मिस्टेक होतात त्या सुधारल्या तर निश्चितच आपण एक चांगला क्रिकेट खेळू शकता, अनेक पारितोषिक देखील मिळवू शकता.
चला टॉस साठी या भरपूर वेळ झाली आहे. गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाचा संघनायक प्लीज टॉस साठी या. आणि मॅन ऑफ द मॅच संकेत घोषे 10 चेंडू 20 रन. चला संकेत आपण याचा आहे आणि टॉस देखील करायचा. वाटतं संघाचे संघनायक देखील आहेत. टॉस बॉक्सच्या दिशेने निश्चित